नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग साधा नाही कारण यात गाव मित्र आणि फुल धमाल आहे. फायनली पोहोचलो हॉटेल सावित्रीला. आता कॅमेरापेक्षा प्लेटवर जास्त फोकस असणार. अरे रेस्टॉरंट आहे. अरे चप्पल चालते रे. अरे जाईल तिथं गरिबांसारखे वागू नका रे. ऐक ना, प्रत्येक वेळी गरिबांसारखं वागणं चांगलं असतं काय? चप्पल बाहेर काढून येणं गरिबांसारखं करू नका रे. थोडं पॉश मध्ये राहायला शिका. माझ्यासारखं राहायला शिका पॉश मध्ये. तर आता काय मागवायचंय? जय काय मागवायचं? बोल काय पाहिजे तुला? मैं गरीब हूँ. काका मेनू कार्ड द्या हो. मेनू कार्ड घेऊया, नंबर काय ते बघू, डिस्कस करू. डिस्कट चांगलंच कर. इधर मेन्यू कार्ड आहे देखो. हा हे बघा मेनू कार्ड. दाखव काय काय मेनू कार्ड मध्ये. व्हेज नाही आपलं नॉन व्हेज. बॉय बघ काय बघून बघ काय ते बघून बघ काय बघूया काय काय आहे त्याच्यात. दाखव इकडे काय काय आहे. चिकन करी डायरेक्ट. थांब हे रेट बघूया. आपल्याला काय घ्यायचंय? चिकन काय? हे सगळं 300 550 500चं बजेट आहे. आणि हे ओंकार 500चं बजेट आहे आणि हे मागवतात बघ काय काय. काय मागवायचं रे? सगळ्यांना नॉनव्हेजच पाहिजे, तू समजून जा. चालेल, फुल दे 2 आणि रोट्या दे 2 12 नको. हा आधी एक दे मग बघू. हे पर एकच खाणार. होय छोटा आहे हा. ए तुला एक बस ना. भाऊ तू किती खाणार? 5 बोल. पाव किती खाले माहिती आहे? आम्ही गेल्या वर्षी गणपती 4 पाव खाल्ले. होय हाच होता तो. हे पण खरं सांगू, हे मेनू कार्ड बघितल्यावर मला वाटतं मी लई श्रीमंत आहे, पण बिल आल्यावर वाटेल लई गरीब आहे. जय आणि बबन, तुमच्यातलं चिकन मला देणार काय? अरे बाबा तुझ्यातलं आम्ही घेणार, कारण तुझ्या बर्थडेची पार्टी आहे. मग फ्रेंडशिप संपली. पण ती तू बरोबर ना. मग बघ, ह्याला म्हणतात खरा मित्र. आणि तुम्ही हे भाऊ हे काय बिसले असलं पाणी पित नाही आम्ही. ए बाबा, बिस्लरीतलं पाणी येते. बिसलरी पित आहे, ऐसं पाणी पित आहे. अरे खतरनाक लोक आहे. चिकन हंडी 550 रुपयाच्या 2 मागवल्या आहेत. 1100 रुपये गेले. माझं बजेट आहे फक्त 500 रुपयाचं. आता तुम्ही सांगा 1100 रुपये इथे गेला, रोट्या वेगळ्या. एक काम कर, तुझं भांडी का भांडी का शकतो आम्ही. मग जर समजा आपल्यातलं एखादा इथे ठेवायचं झालं तर पुन्हा ठेवायचा. कोण नाहीतर असं असेल ना, कमी नाही. ए आपल्यात ना जास्त फुकट खाणारा कोण आहे? बंटी तुला कोण वाटतं? चंदू, जास्त फुकट खाणारा कोण आहे आपल्या ग्रुप मध्ये? हे सगळंच खाणार आहे फुकट. हे बबन पहिला फुकट खाणार आहे. तू फुकट नाही खाईत? कधीच नाही खाईत? मित्राची पार्टी आहे. परवा ज्ञानेश्वरनं पार्टी दिली त्यावेळी 5 रोट्या खाल्ल्या. 5 रोट्या नाही. काहीही करा, फक्त एकच करा, रिटर्न कोणती ऑर्डर मागवताना माझ्या बिलाचा तेवढा विचार करून मागवा. माझं बजेट फक्त 500 रुपयाचं होतं आणि तुम्ही 1,500ची ऑर्डर दिली सुरुवातीला. 2,000चं बजेट करून. अरे हा ना, प्रत्येक वेळी गरिबांसारखी गोष्ट करीत बसतो रे. 2 प्लेट. अरे कधी हॉटेलमध्ये गेलाच की नाही? हे पण खरंच सांग, गेटवर आला तेव्हा चप्पल पण बाहेर काढत होता. आता इथं म्हणतो 2 प्लेट कशासाठी? अरे गरिबांची अवस्था सोडून दे. आता तो गरीब बोल काय म्हणतो? आता म्हणतो गलीम होशील. गलीम भारी मिस्टेक हो गया सर, एकदम बलंडर हो गया. जय काय हे? अरे इतकी भूक लागली तुला? अरे हे बकासूर कुठनं आणलेत? मी बकासूर आणले ते बकासूर. अरे बघ, अरे चिकन यायचं शिल्लक आहे अजून, तर ह्यांनी कांदा आणि लिंबू संपवलं. मित्रांनो विचार करा, मी कोणाला जगवतोय मी आणि खायला कोणाला आणले? विचार करा की. कांदा
जय मला खरंच असं वाटतं मी लय मोठ्या मोठ्या माणसांना जेवायला आणलेत इथे, कारण कांदा आणि लिंबू वाटणीच नाही आलंय. चिकनचं काय होईल? अरे होय, चिकन मला वाटतं दोन फुल पुरत नाहीत. 4 लागते 4 तीन लागतील. 4 लागते हा? 3 लागतील. तुला आता हे घेऊ काय? तुम्हीच वाढाल सगळ्यांना. चला हे घेऊ का सगळे? हे सगळं नको रे, सगळ्यांना पाहिजे. हे चल, तू घे तुम्ही, चल. घे नाही बघ, कलेजी नाही, कोंबडीला कलेजी नव्हती. मला कायच खायचं. बिना काळजी बिना काळजी ग्रेव्ही द्यायची त्या. बाकी नाही. हा? भाकरी नाही, रोटी. बाकी मागवच्या. विचार ना भाकरी आहे काय. रोट्या पण तुला. तू भावाला बिंदास लूट. खरंच चिकन एक नंबर आहे, क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही एक नंबर आहे. जे तुला कसं वाटलं? एक नंबर आहे, मस्त वाटलं. अजूनपर्यंत कुठल्या हॉटेलमध्ये खाल्लं नव्हतं चिकन, आज एक नंबर वाटलं मला. त्याला फुकट भेटले ना, सगळं चांगलंच वाटणार त्यांना. हे बघा, आमची एक संपायच्या आधी याने एक संपवून टाकली. नाच करते काय यावंच लागतं हॉटेल सावित्री. ये देख उठा उठा के खा रहा है. हाँ पी लो और ठूस लो, फुकट का है ना, ठूस लो. बघावं तेव्हा काय ना काय खातच असतोच काय रे. आता खरं सांग, तिथं खाऊन उठलास ना, मग हे खाणं गरजेचं होतं. जेवण जिरतं याच्याने. जेवण जिरतं. अरे घरात कधी खाल्लंस काय जिरं? आत्ता कसा स्टँडर्ड मध्ये आलास? ए बंटी, आत्ता खरा स्टँडर्ड मध्ये आला. तर चला मित्रांनो, जेवण तर काय आता झालंय एकदम मजेत. आणि खरंच सावित्री हॉटेलला एकदा नक्की भेट द्या. रत्नागिरी कोल्हापूर हायवेला आहे, टाक्याच्या माळावर. जेवण एक नंबर आहे.